स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 23 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, राष्ट्रीय अंतराळ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 23 ऑगस्ट। हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू। राष्ट्रीय अंतराळ दिवस नॅशनल स्पेस डे भारतात दरवर्षी 23 ऑगस्टला साजरा केला जातो। हा दिवस भारताच्या अंतराळ संशोधनातील महत्त्वाच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आहे। याच दिवशी 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केली होती। भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला आहे। राष्ट्रीय अंतराळ दिवसाचा पहिला उत्सव 2024 मध्ये झाला, तर 2025 मध्ये दुसरा उत्सव साजरा होत आहे। 2025 ची या दिवसाची थीम आहे आर्यभट्ट ते गगनयान, प्राचीन ज्ञान ते अनंत शक्यता। ओके, चंद्रयान-3 मोहीमबद्दल समजून घेऊ। चंद्रयान-3 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजेच इस्रोची तिसरी चंद्रमोहिमा होती। हे यान 14 जुलै 2023 रोजी GSLV Mk3 रॉकेटने श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित झाले होते। 23 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँड झाले। नंतर त्या स्थळाला शिवशक्ती पॉइंट असे नाव देण्यात आले। तसेच प्रज्ञान रोव्हर लँडरवरून उतरून 14 दिवस चंद्रावर कार्य केले, पाणी, बर्फ शोधले आणि खडकांचे रासायनिक विश्लेषण केले। यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी लँडिंग करणारा पहिला देश ठरला, तर चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला। या मोहीममुळे भारताची जागतिक स्तरावर प्रतिष्ठा वाढली। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, कोणत्या राज्याने श्रमश्री योजना सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल। डिटेलमध्ये समजून घेऊ। पश्चिम बंगाल राज्याची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्रमश्री योजना सुरू केली आहे। या योजनेचा उद्देश राज्यात परत आलेल्या प्रवासी कामगारांना 1 वर्षासाठी किंवा रोजगार मिळेपर्यंत प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे। याशिवाय त्यांना स्वास्थ्य साथी आणि राशन साथी कार्डसह इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभही दिला जाणार आहे। या योजनेचा प्रमुख उद्देश प्रवासी कामगारांचे आर्थिक आणि सामाजिक रक्षण करणे आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न तिसरा, भारतातील दुसऱ्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण समजून घेऊ। भारताचा दुसरा ग्रीन हायड्रोजन प्लांट गोरखपूर जिल्ह्यातील खानिमपूर गावात उभारण्यात आला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 17 ऑगस्ट 2025 रोजी याचे उद्घाटन केले। या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता 72,000 टन इतकी आहे आणि ग्रीन हायड्रोजन CNG व PNG मध्ये वितरित केला जाणार आहे। हा प्रकल्प उत्तर प्रदेशला स्वच्छ ऊर्जा उत्पादनात महत्त्वाचे स्थान देतो। तर भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील कांडला येथे स्थित आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, आंतरराष्ट्रीय दहशतवाद पीडितांचा स्मृती दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 21 ऑगस्ट। डिटेलमध्ये समजून घेऊ। आंतरराष्ट्रीय दहशतवाद पीडितांचा स्मृती दिन दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्र महासभेने 2017 मध्ये ठराव मंजूर करून 21 ऑगस्ट हा दिवस दहशतवाद पीडितांचा स्मृती दिन म्हणून घोषित केला। या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहणे, त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे आणि दहशतवादाविरुद्ध जागतिक स्तरावर जनजागृती करणे हा आहे। 2025 ची या दिवसाची थीम आहे आशेने एकत्र, दहशतवाद पीडितांसाठी सामूहिक पुढाकार। इंग्लिशमध्ये युनायटेड बाय होप, कलेक्टिव्ह ॲक्शन फॉर विक्टिम्स ऑफ टेररिझम। ओके, नंतरचा प्रश्न आहे। प्रश्न पाचवा, ऑगस्ट 2025 मध्ये भारताने अग्नि-5 इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण कोणत्या ठिकाणावरून केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चांदीपूर, ओडिसा। स्पष्टीकरण समजून घेऊ। भारताने 20 ऑगस्ट 2025 रोजी अग्नि-5 क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले। हे परीक्षण ओडिशातील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज चांदीपूर येथून करण्यात आले।
अग्नी-5 हे अणुवस्त्र वाहून नेण्यास सक्षम इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आहे. याची मारकक्षमता सुमारे 5000 किमी असून चीनसह आशियातील महत्त्वाचे प्रदेश यात कव्हर होतात. अग्नी मालिकेतील हे सर्वात प्रगत क्षेपणास्त्र मानले जाते. या क्षेपणास्त्रात मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल तंत्रज्ञान समाविष्ट केले जात आहे. अग्नी-5 हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी बॅलिस्टिक मिसाईल आहे, ज्याला DRDOने भारतात स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित केले आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 6. सरकारद्वारे ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यात आली असून त्याचे उल्लंघन केल्यास किती वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 वर्ष. स्पष्टीकरण पाहू. ऑनलाईन गेमिंग बिल 2025 भारत सरकारने ऑनलाईन मनी आधारित गेम्सवर बंदी घालण्यासाठी सादर केले. हे विधेयक ई-स्पोर्ट्स व सोशल गेमिंगला प्रोत्साहन देऊन मनी गेम्सवर नियंत्रण ठेवते. अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले आणि दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर होईल. यामध्ये ऑनलाईन गेम ऑपरेट किंवा प्रमोट केल्यास 3 वर्ष तुरुंग प्लस 1 कोटी दंड लागू होतो. तसेच उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास शिक्षा 5 वर्षांपर्यंत प्लस 2 कोटी दंड वाढवला जाणार आहे. फक्त जाहिरात केल्यास 2 वर्ष तुरुंग प्लस 50 लाख दंड लागू आहे. कायदा फॅन्टसी गेम्स, पोकर, रम्मी आणि इतर मनी गेम्सवर प्रभावी आहे आणि ऑनलाईन उद्योग आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या तृतीय पक्षांवरही लागू आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 7. आंतरराष्ट्रीय युवा तिरंदाजी स्पर्धा 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कॅनडा. स्पष्टीकरण समजून घेऊ. आंतरराष्ट्रीय युवा तिरंदाजी स्पर्धा 2025 चे आयोजन कॅनडाच्या विनिपेग शहरात करण्यात आले आहे. ही स्पर्धा 19 ते 24 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडणार आहे. यात अंडर 18 आणि अंडर 21 या गटांमध्ये रिकर्व्ह व कंपाऊंड या दोन्ही प्रकारच्या तिरंदाजीचे सामने होतील. या स्पर्धेत जगभरातील 60 पेक्षा अधिक देशांतील सुमारे 600 युवा तिरंदाज सहभागी होणार आहेत. कॅनडामध्ये या स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदाच केले जात आहे, त्यामुळे हा देशासाठी ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. 2025 चे हे 19वे संस्करण आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8. ऑगस्ट 2025 मध्ये मंजूर झालेल्या 62,000 कोटींच्या प्रकल्पाअंतर्गत भारतीय वायुसेनेने किती LCA तेजस मार्क 1A लढाकू विमान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर आहे 97. स्पष्टीकरण पाहू. भारतीय वायुसेनेने 97 LCA तेजस मार्क 1A लढाकू विमान खरेदीसाठी 62,000 कोटींच्या प्रकल्पाला 19 ऑगस्ट 2025 रोजी मंजुरी मिळवली आहे. हा प्रकल्प हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे राबवला जाणार असून MiG-21च्या निवृत्तीला पर्याय म्हणून तेजस वापरले जाणार आहेत. तेजस मार्क 1A हे 4थ्या पिढीचे हलके लढाकू विमान असून यामध्ये अत्याधुनिक रडार, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि इंडिजिनस तंत्रज्ञान आहे. यापूर्वी 2021 मध्ये 83 तेजस मार्क 1A साठी 48,000 कोटींचा करार झाला होता. या निर्णयामुळे मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत अभियानाला मोठी बळकटी मिळाली आहे. हा करार भारतीय संरक्षण उत्पादन क्षमता वाढवून परकीय खरेदीवरील अवलंबित्व कमी करणार आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9. NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे विवेक त्यागी. स्पष्टीकरण समजून घेऊ. NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून मेजर जनरल विवेक त्यागी यांची नियुक्ती 18 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आली. त्यांनी अतिरिक्त महासंचालक NCC संचालनालय महाराष्ट्र पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. याआधी या पदावर मेजर जनरल योगेंद्र प्रसाद खंडुरी कार्यरत होते. NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कोर्स, याची स्थापना 1948 मध्ये झाली होती. ही युवकांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण आणि देशभक्ती निर्माण करणारी संस्था आहे. महाराष्ट्र संचालनालय हे देशातील महत्त्वाचे NCC संचालनालय मानले जाते. त्यामुळे या पदावर नियुक्ती होणे ही अत्यंत जबाबदारीची व प्रतिष्ठेची बाब आहे. ओके, 10वा प्रश्न. ऑगस्ट 2025 मध्ये लोकसभेच्या कार्यवाहीमध्ये कोणत्या नवीन भाषांचा समावेश करण्यात आला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे काश्मीरी, कोंकणी आणि संथाली. डिटेलमध्ये समजून घेऊ. ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय लोकसभेच्या कार्यवाहीमध्ये महत्त्वपूर्ण भाषिक समावेश करण्यात आला आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 19 ऑगस्ट 2025 रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान घोषणा केली की आता भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील सर्व 22 भाषांमध्ये संसदीय कार्यवाहीचे समकालिक भाषांतर उपलब्ध आहे. यामुळे विविध भाषिक पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांना त्यांच्या मातृभाषेतून कार्यवाहीत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. नोट लक्षात घ्या, पूर्वी लोकसभेत 18 भाषांमध्येच भाषांतर सेवा उपलब्ध होती. ऑगस्ट 2025 मध्ये त्यात काश्मीरी, कोंकणी आणि संथाली या 3 नवीन भाषांचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लिशसह आता 8व्या अनुसूचीतील सर्व 22 भाषांमध्ये भाषांतर सेवा उपलब्ध आहे. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, ज्यामुळे मला पण एक नवीन ऊर्जा, उत्साह मिळतो. थँक्स फॉर वॉचिंग.